रविवारी अभ्यास नसतो करायचा. रविवारी लग्नानंतर म्हणजे नातेवाईकांना द्यायचा वेळ. माझ्या घरचंच एक फंक्शन होतं. मला लक्षात नव्हतं अभ्यासाच्या नादात, पण नवऱ्याने आठवण करून दिली म्हणून संध्याकाळी लगेच निघाली. 2 दिवस माझ्या नातेवाईकांच्यात गेले. घरी पाहुणी आली होती. त्यांचा सगळा पसारा आवरण्यात गेला. मी काहीही अभ्यास केला नव्हता. सोमवारी मी सगळं आवरून 11:30 वाजता मी म्हटलं थोडा तरी अभ्यास करूया म्हणून थोडा अभ्यासाला बसले. जेवण न करता बसले होते. काही कपडे भांडी न करता बाकी घर झाडणं धुणं पुसण्यातच माझा वेळ गेला होता. बरं इकडे जेवण करता करता मी चपाती भाजी वरण भात कपडे आणि भांडी सगळंच करते आहे. हे बघा, एकीकडे चपात्या करते आहे, तेच करता करता मी मध्येच कपडे वाळत घालते, मध्येच भांडी घासते, मध्येच भाजी बघते आहे. असं करावं लागतं लग्नानंतर. मल्टीटास्किंग कामं. मध्येच कोण आलं तर त्यांचाही पाहुणचार करावा लागतो. आणि मी ठरवलं आहे की आता 3 दिवसात मी मॅथ्स रिझनिंग ते 2-3 टॉपिक्स प्लस पॉलिटी मी कंप्लीट करून टाकेन. कारण कधीपासून पॉलिटीच चाललं आहे. बाकी विषयाने मी हात फक्त मध्ये 2-3 दिवस मी इकॉनॉमिक्स केलं होतं तेवढंच. क्वेश्चन पेपर बरेच राहत आहेत ॲनालिसिस करायचं आहे. 1 महिना वाढून मिळाला, पण मेन्स पण लगेच आहे. त्यामुळे तुम्ही कसा अभ्यास करता मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. जसं मी रोजच बोलते हे व्लॉगमध्ये, तरी पण मला सांगा. चालेल, चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बरे मी इथे क्वेश्चन पेपर ॲनालिसिसवरूनच अभ्यास करते आहे. कोणी नवीन ब्लॉग बघत असेल तर त्यांना सांगते आहे. इथे मी पॉलिटीचा निवडणूक आयोग आता हा नवीनच हे मिळाला मला क्वेश्चन. आधीही होता पण तेवढा डीपली नव्हता. मी फक्त त्याची कलमच लिहून काढली होती. सो आता तो निवडणूक आयोग तो लास्ट क्वेश्चन राहिला होता माझा आजच्या दिवसाचा टार्गेटचा, तो कंप्लीट करते आहे. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. प्लीज सबस्क्राईब.